लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। नागसेन बुक डेपो कल्याण आयोजित देशाचे दुश्मन हे पुस्तक घराघरात अभियानांतर्गत शाहू फुले आंबेडकर साहित्य महोत्सवाच्या संपूर्ण कार्यक्रमाचा हा व्हिडिओ आहे। हा कार्यक्रम 4 भागांमध्ये प्रसारित करण्यात आलेला आहे। हा भाग तिसरा। लोकनेता यूट्यूब चॅनलवर हे सर्व भाग तुम्हाला पाहायला मिळतील, तरी कृपा करून लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। नमो बुद्धाय। जय भीम, जय संविधान। मित्रांनो, काल लोकशाही राणाभाऊ साठे यांची जयंती झाली। माझ्या
वाळा कोर चांद्राची उदात गुणाची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी सतेज कांती झडू पुतली सोन्याची नव्या नवतीची गाडी दवण्याची ये देखील भोया कमान जणू इंद्रधनुची इकडे हिऱ्याची काठी अंध्याची तशी ती माझी घडी बाची मैना रत्नाची खान मैना रत्नाची खान भागाची उकील प्राण मनसा सुखावा तिच्या मुलाची चकट निघाली माझी मैना गावाकडे राहिली माझ्या दिवाची भरती आली तयारी माझी मुंबईला जाण्याची वेळ होती ती भल्या पहाटेची बांधा बांध झाली ठाकर तुकड्याची धार्मिक निघाली मला माझी महिला चांदणी शुक्राची हे गावदरीला येतात कळी कोंबडली तिच्या मनाची शिकस्त केली मी तिला हसवण्याची खैरात केली पात्रांची वचनांची नागिन्यानं मढून काढायची या बोली केली शिंदेशाही तोऱ्याची आणि साज कोल्हापुरी वज्रटिका गळ्यात माळ पुतळ्याची हे कानात गोखर पायात मासोळ्या हे कानात गोखर पायात मासोळ्या दंडात विळान नाकात नत सरजा परी उमळली नाही कळी तिच्या अंतराची आणि छातीवर दगड ठेवून वाट धरली होती मी मुंबईची मैना खचली मनात मैना खचली मनात नाही हसली गालात किंवा हुसली डोळ्यात माझी मैना गावाकडे राहिली माझ्या सुखाची भरती राहिली महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची आणि दाखवली रीत पाठ भिंतीला लावून लढायची परी तगमग थांबली नाही माझ्या अंतरीची गावाकडे मैना माझी भेट नाही तिची तीच गत झाली आहे अखंडित महाराष्ट्राची तीच गत झाली आहे अखंडित महाराष्ट्राची बेलगाव कारगाव डांगरगाव मालकी दुधाची धोंड खंडणीची कमाल दंडलीची भिचडी एकीची गरज भेटीची बनून विनवली आहे या महाराष्ट्राला शाहिराची आवडू नका आवडू नका पडू नका कोणी चढू नका बिनी मारायची अजून राहिली माझी महिला गावाकडे राहिली माझ्या जीवाची भरती राहिली Mama,
नागसेन बुकडेपो कल्याणच्या ऐतिहासिक नगरामध्ये बहुजन विचारांचा प्रचार प्रसारक म्हणून ज्यांनी आपला खांद्यावरती शिरावरती असा जो ज्यांनी वसा घेतलेला आहे असा सोमनाथ भोसले बघूया. मी तर नेहमीच गमतीनं असं म्हणतो की प्रत्येकाच्या घरात पुस्तकं असतात. भोसले पुस्तकांच्या घरात राहतात कारण त्यांचं पूर्ण फॅमिलीचं जे आयुष्य आहे ते त्या पुस्तकांच्या 2 वाहनांमध्येच संपूर्ण कुटुंब त्यांचं फक्त निवास आणि झोपण्यासाठी फक्त ते घरी जात आहे. मला वाटतं की शाहू फुले आंबेडकर यांनी छत्रपतींच्या विचारांचा प्रचार प्रसार इतका स्वतःला वाहून गेलेला मी पाहिलेला नाही. परंतु हा कौतुकाचा सोहळा त्यांच्यापुरता आपण मर्यादित न ठेवता त्यांची उंची ही मान्यवरांच्या कडून कदाचित आपल्याला ऐकायला मिळेल. परंतु घायाळ पाखरांना पंख तू दिले, घायाळ पाखरांना पंख तू दिले, मुक्या वेदनांना तू शब्द दिले, तुझ्याच चेतनाने जगण्याचा अर्थ आला,
युगायुगांच्या शोषितांचा उद्धार तूच केला, हे महामानवा तुझं कोटी कोटी प्रणाम. आजच्या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक मी आयुष्यमान शशिकांत चव्हाण यांच्याकडून मानाचा सप्रेम जय भीम आणि अर्थातच या सुंदर अशा उद्घाटन सोहळ्यानंतर आपण पाहुण्यांच्या सन्मान सोहळ्याकडे आपण या ठिकाणी वळतो. आजच्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आयुष्यमान राजेंद्रजी गायकवाड साहेब हा पुढचा जो सन्मान सोहळा आहे त्यांच्या मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अर्थातच या फुलेशाहू आंबेडकरी साहित्य महोत्सवाचे कार्यक्रमाचे उद्घाटन सन्माननीय रामचंद्रजी देसले पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होईल. हे सुपुत्र शेतकरी कुटुंबातलं हे सुपुत्र आहे. समाजसेवेचा त्यांनी वसा घेतलेला आहे. शिक्षणाची कास धरून उद्योजकतामध्ये अत्यंत उंची त्यांनी आपल्यासमोर गाठलेली आहे. विशेषतः कोविडच्या काळामध्ये लाखो रुपयाची ज्यांनी आर्थिक मदत ज्या ज्या क्रियाशील आणि संस्था आहेत त्यांच्यापर्यंत ज्यांनी पोहोचवली. आपल्याला माहिती आहे की खरं तर मानवसेवा हीच ईश्वर सेवा या ग्रुपच्या त्यांचा जो आहे त्याच्यात अनेक प्रथित यश संपादित केलेल्या सर्व मान्यवरांच्या टीम सोबत ते कार्यरत आहे. शेतकरी, कष्टकरी, उपेक्षित, वंचित अशा सर्व घटकांसाठी ते अहोरात्र परिश्रम घेत आहेत. शिक्षणाची कास किती असावी, ज्या प्राथमिक त्या शिक्षण ज्या संस्थेत घेतलं त्या गावातली भिवंडी तालुक्यातली नवी ठाणे जिल्ह्यातली पहिली शाळा असावी की त्यांच्या स्वखर्चाने त्यांनी डिजिटल करून त्यांचं जे कार्य आहे ते केलं. आणि सर्वात महत्त्वाचं बहुजनांचं साहित्य भोसले साहेबांकडून किंवा इतर ठिकाणांना उपलब्ध करून शेकडोच्या शेकडो 1 2 3 नव्हे शेकडोच्या शेकडो पुस्तकं प्रत्येकाच्या बहुजनांचा विचार हातामध्ये पडेल यासाठी ते क्रियाशील आहे. पुढे त्यांचं एकच म्हणणं असतं की ज्या ठिकाणी ज्या कृतीला भविष्य आहे त्याच ठिकाणी मी मदत करत असतो. मला वाटतं आजच्या महोत्सवामध्ये सुद्धा इथे काहीतरी भविष्य आहे आणि त्याच हेतून प्रेरित झालेले आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन सन्माननीय सुप्रसिद्ध उद्योजक ज्यांनी राज्यपालांच्या महोदयांच्या हस्ते ज्यांना समाजसेवेची डॉक्टरेट मिळवले असे सन्माननीय आदरणीय शिवश्री डॉक्टर रामचंद्रजी देसले साहेब यांचा यथोचित सन्मान आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या अर्थात स्वागताध्यक्षांच्या हस्ते संभाजी भगत साहेब त्यांच्या समवेत आहेत. खरं तर हा योग सुद्धा आमच्या रामभाऊ साहेबांना आहे. तर येणाऱ्या अशा लोकशाही महाराष्ट्राच्या तमाम जनतेचं मनातल्या आणि गळ्यातल्या ताळीत झालेल्या लोकशाही सन्माननीय संभाजी भगत साहेबांचा यथोचित सन्मान आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय उद्घाटक महोदय स्वागताध्यक्ष गायकवाड साहेब यांच्या हस्ते ठोका टाळ्याचा गजर आपण सन्मान सुरू असताना झाला पाहिजे. आमच्या सारख्यांचे सुद्धा आम्ही खूप भगत सरांच्या विचारपीठावरती आहोत याच्यातच आम्हाला स्वागत अध्यक्ष गायकवाड साहेबांच्या हस्ते या ठिकाणी. यानंतर वेळेच्या अभावी आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करणार आहे. त्या वाचकातून नजरेत घालून हे पुस्तक लिहिलं नाही असं नाही, पण मला तितकं अधिकार वाढीला सूत्रसंचालक निवेदक म्हणून म्हणण्याचा अधिकार आहे. त्याचं कारण असं त्याच्यावरती विपुलपणे इथे अभ्यास असलेली व्यक्ती बोलणार आहे. पण हे जोरळकरांचं पुस्तक जे आहे त्याला 100 वर्ष पूर्ण होते. त्याच्या उत्सवाच्या निमित्तानं हे पुस्तक घराघरामध्ये जावं म्हणून काय करावं तर या मान्यवरांनी चक्क 100 पुस्तकं खरेदी केली आणि ती 100 पुस्तकं आज आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत, गावागावामध्ये पोहोचणार आहेत, वाचकांपर्यंत पोहोचणार आहेत. म्हणून ते मान्यवर आहेत. यातल्या पहिल्या आजच्या सन्मान त्यानंतरचे पुढचे संभाजी भगत साहेबांनी त्यांना सन्मान केलेला आहे. म्हणजे हा सुद्धा एक मीराजी सुरदास मीरा सुरदास धिवस आहे जगदीची गायकवाड साहेब या सर्व प्रमुख पाहुण्यांना या ठिकाणी विचारपीठावरती मी येण्याची विनंती करतो. मला वाटतं की पक्षाच्या मार्फत मोठे कार्यकर्ते झालेले आपल्याला बघायला मिळतात. कशाच्या मार्फत ते लक्षात आलं असेल, परंतु हे मात्र 100 पुस्तकांचं
योगदान करून सुद्धा विचारपीठावरती अनाउन्समेंट केल्यानंतर सुद्धा प्रेक्षकांमध्ये जाऊन बसण्याचं त्यांचं जे कार्य आहे ते सुद्धा वापरण्यासारखं आहे. म्हणून ज्यांचा त्यांचा नामोल्लेख केला त्या मान्यवरांना मी विचारपीठावरती येण्याची विनंती करतो. आजच्या कार्यक्रमासाठी सन्माननीय मीरा आपण सुद्धा या ठिकाणी एकत्रित सन्मान या ठिकाणी होता. परंतु मी ज्या सन्मानार्थी जे करणार आहे कामगार चळवळीतलं अत्यंत अभ्यासू असं हे लाडकं व्यक्तिमत्व आहे. कॉम्रेडांच्या भाषणाची आणि त्यांच्या कॉम्रेड उदयजी चौधरी साहेब कामगार चळवळीतलं अत्यंत अभ्यासू असं हे लाडकं व्यक्तिमत्व. आता युरोपातून जाऊन आलेले आहेत. पु ल देशपांडेने अपूर्व लिहिली. अण्णाभाऊ साठेंनी प्रवास वर्णन लिहिलं. त्यांनी पण आपलं प्रवास वर्णन लिहावं. ते आम्ही प्रकाशित करू. दुसरी गोष्ट अशी की आत्ता त्यांना एक पुस्तक जे दिलं आहे ते आपल्या माहितीसाठी सांगतो की अण्णाभाऊ आणि अमर साहेब यांच्याबद्दल सर्वांना माहिती आहे. त्याचं विपुल साहित्य प्रकाशित झालेलं आहे. परंतु त्यांच्याबरोबर अण्णाभाऊ, अमर शेख आणि दना गवाणकर हे तिघे संयुक्त महाराष्ट्र चळवळी त्यांची जोडी होती. दना गवाणकरांच्याबद्दल फारसं लोकांना माहिती नाही. म्हणून लोकवाङ्मय प्रकाशनानं त्यांचं समग्र वाङ्मय प्रकाशित केलेलं आहे. ते पुस्तक त्यांना दिलेलं आहे. ते शाहीर असल्यामुळे शाहीर आणि ते पुस्तक लेखिकेच्या सहीसह दिलेलं आहे. आपण सुद्धा ते पुस्तक उपलब्ध आहे, जरूर घ्यावं. धन्यवाद. धन्यवाद. हा उद्घाटन सोहळा आहे. देशाचे दुश्मन आपल्याला माहिती आहे बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण आपल्या हस्ते आजच्या या कार्यक्रमाचा मुख्य जो हेतू आहे अर्थातच नागसेन बुक डेपो कल्याण आयोजित देशाचे दुश्मन हे पुस्तक घराघरात अभियानाच्या अंतर्गत हे पुस्तक मोफत वाटलं जाणार आहे. त्याचं औपचारिकरित्या उद्घाटन या ठिकाणी होत आहे. जोरदार टाळ्या. ना उनको सर पे ताज चाहिए, ना किसी के दिल के ऊपर राज चाहिए, उनको तो सिर्फ तालियों की आवाज चाहिए. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजर आजच्या उद्घाटन सोहळ्याचा प्रसंगी आपण कधी मिळाले असते तर उंच करा. कारण इथे डावी बाजू उजवी बाजू असं काही नाही बरं. इथे सगळे शाहू फुले आंबेडकरी विचारांचे सगळे हा म्हणजे इथे काही उजवा असा म्हणजे असं वा काकाने हात दाखवलाय. बरं हा मिळालंय पुस्तक असं हा हृदयामध्ये आहेत त्यांच्या. वा बरोबर बरोबर. चंदने सर प्रथम आपल्या सर्वांना मी खूप खूप धन्यवाद देतो. आपण आमच्या या छोट्याशा कार्यक्रमासाठी आपण सर्व उपस्थित राहिलात. मी प्रथम आपल्या सर्वांचं आणि मान्यवरांचं खूप खूप आभार मानतो. या ठिकाणी नागसेन बुक डेपो गेली 27-28 वर्ष झालं फुले शाहू आंबेडकर साहित्य प्रचाराचं काम करत आहे. ते एकमेव उद्देश आहे की हे जे साहित्य आहे मनुवादी जे साहित्य आहे ते घराघरामध्ये पोहोचण्यासाठी खूप प्रकारे योजना राबवल्या जातात. जागोजाग महाराष्ट्रामध्ये म्हणजे पूर्ण भारतामध्ये नाक्या नाक्यावर स्टेशनला जिथे पाहाल तिथे मनवादी साहित्य घराघरापर्यंत पोहोचत आहे. परंतु फुले शाहू आंबेडकर साहित्य हे पोहोचण्यासाठी कुठल्याही प्रकारचं साहित्य प्रचाराची योजना आपण जी इथं बसलेली माणसं आहोत ही कुणीही राबवण्याचा प्रयत्न करत नाही. हा माझा आरोप असेल, आपण स्वीकारा अथवा न स्वीकारा. परंतु मनवादी साहित्य जशा पद्धतीने प्रचाराचं काम करतात तसं आपण करत नाही. आपण पैसा फक्त आणि फक्त उधळपट्टी नाच गाण्यावर खर्च करतो आहोत. मी कितीतरी मंडळांना विनंती केली की आपण जो काही कार्यक्रम घेता जयंती मंडळाचे असतील कसल्याही प्रकारचे त्याच्यातनं कमीत कमी 10% अमाऊंट साईडला ठेवा. म्हणजे मी माझ्या छोट्याशा आकलनाप्रमाणे मी असं बघतो की कमीत कमी एखादं साधं जरी मंडळ असेल तर कमीत कमी ₹1,00,000 खर्च करतो. तर मी त्यांना विनंती केली की कमीत कमी 10% अमाऊंट
साईडला ठेवा, त्या 10%ची पुस्तकं खरेदी करा आणि जमलेल्या सर्व समुदायामध्ये ती वाटप करा. जेवढा प्रबोधनाचं काम ते 10% करणार आहे तेवढं 90% तुमचं फेल जातं, कारण ते आपण फक्त डेकोरेशन खर्च करतो. परंतु लोक काय म्हणतात, तुम्ही बोलता तुमचा व्यवसाय आहे, तुमच्याकडे पुस्तकं घ्यावी म्हणून तुम्ही बोलता. अरे पट्ट्यांनो, मी जर खरंच व्यावसायिक असतो तर माझ्या आज 3 गाड्या आहेत, फुले शाहू आंबेडकर विचारधारा साहित्य प्रचारामुळे मी कमवलेल्या आहेत. मी 3 गाड्या जर भाड्याने मारल्या तर आजच्या घडीला जेवढे पैसे मी कमवतो आहे त्याच्या कैक पटीने पैसे कमवू शकतो. आज मी इथे गाडीवाला समजू शकतो की ते एक गाडी असेल तर त्याची गाडी 50-60 हजार रुपये तरी महिन्याला कमवते. मी फक्त कल्याण स्टेशनला बसलेलो असतो. आज इथं माझी सगळी मंडळी इथे आहेत, त्या सगळ्यांना माहिती की गेली मी 27-28 वर्ष फुटपाथ पासून कशा पद्धतीने मेहनत केली आणि कशा पद्धतीने मी साहित्य प्रचारासाठी काम करत आहे. मी आपल्याला विनंती करतो की जसं मनोवादी साहित्याच्या गाड्या आहेत, माझी विनंती आहे, आपण आपला जो पैसा, आपण सगळे दानशूर व्यक्ती आहात, आपण खूप पैसा देतो, तो कुठे देतो? मूर्ती बांधण्यासाठी. पण बाबासाहेबांनी सांगितलं मी मूर्तीत नाही, मी पुस्तकात आहे. पुस्तक पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, तो आपण कुणी करताना दिसत नाही. म्हणून अशा पद्धतीच्या ज्या फुले शाहू आंबेडकर साहित्य प्रचाराच्या गाडी जशी मी प्रयत्न केलेला आहे की एक गाडी आपण वाढवत चाललो. माझा मनोदय आहे कमीत कमी 100 गाड्या तरी या ठाणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात सिटीमध्ये जागोजाग उभ्या राहायला पाहिजेत. त्यासाठी समाजाने मदत केली पाहिजे. आपण मदत करतो परंतु वेगळ्या ठिकाणी करतो जिथे की त्या साहित्याचा, त्या रकमेचा कुठल्याही प्रकारचा साहित्य प्रचार विचार प्रचारासाठी खर्च केला जात नाही. मी कल्याणमध्ये जी गाडी उभी आहे माझी आज 9 लाख रुपयाची गाडी आज सडलेली आहे. इथे बसलेली मंडळी सगळ्यात त्यांना माहिती आहे की कशा पद्धतीची त्या गाडीची हालत आहे. आज मी त्या ठिकाणी काही दिवसामध्ये ती गाडी माझी वाया जाणार आहे, परंतु मला त्याचं कुठल्याही प्रकारचे गम नाही की कारण आपण ज्या उद्देशाने गाडी घेतली होती त्याच उद्देशाने ती वापरली गेलेली आहे. कुठल्याही प्रकारचं त्याच्यामधून अनैतिक व्यापार, कुठल्याही प्रकारचं त्याच्यामधून खाली फक्त पैसे कमवण्यासाठी काहीतरी करायचं म्हणून केलेलं नाही. तर त्या गाडीवरती गाडी बाहेर उभी आहे, आपण बघू शकता. ती गाडी जरी नुसती मार्केटमध्ये फिरली तरी त्यांनी गाडीकडे लक्ष जरी केंद्रित केलं तरी त्याच्यातून विचारच प्रचार होतो. मनोवादी व्यवस्थेला दंड देणाऱ्या अशा गाड्या लाखोनी उभ्या राहिल्या पाहिजेत. त्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण जास्त काही न बोलता मी फक्त एक शेवटचं असं बोलेल, कारण माझं एक मनोगत असतं की इथं बसलेले आता माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी 300 लोक आहेत. जर आपण फुले शाहू आंबेडकर, बाबासाहेब, शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज यांना मानत असू तर मी असं विनंती करेन की बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या उत्पन्नाचा 20वा हिस्सा समाजासाठी खर्च करायचा आदेश दिलेला आहे. आपण किती करतो हे प्रत्येकाला माहिती. परंतु मी एक उदाहरण दाखल म्हणतो की आपण इथं बसलेला व्यक्ती असो नाही तर रस्त्यावरती झाडलोट करणारा व्यक्ती असो, कितीही गरीबातला गरीब असो, तो कमीत कमी 10,000 रुपये कमवतो. 10,000 रुपये कमवतो म्हणजे त्याच्या हिस्साला येतात 20% 500 रुपये. मी आपल्याला विनंती करतो 500 नाही, फक्त 100 रुपयाची नोट तुमचा पगार झाला त्यावेळेला फक्त 100 रुपयाची नोट ती काढा, तिच्यावरती बाबासाहेबांचा हक्क आहे असं गृहीत धरा. विटीवरनं दादरवरनं कुठल्याही पुस्तकाच्या 100 रुपयाची घ्या आणि जमलेला कुठल्याही रस्त्यावर कुणालाही द्या. पहा, माझं म्हणण्याचा उद्देश काय की तुमचे ते 100 रुपये हॉटेलमध्ये गेला तर पापड खाल्ला तर त्याचे जाणार आहे, पण ती 100 रुपयाची जर खऱ्या अर्थाने तुम्ही जर प्रयोग केला तर इथं बसलेल्या लोकांनी जर ठरवलं की आज नंतर 100 रुपये माझे दरमहा पगार झाले पहिल्यांदा मी पुस्तक खरेदी करेन आणि कुणाला देईन हे जर ठरवलं तर आजपासून दर महिन्याला कमीत कमी 300 लोकांच्या घरात इथं बसलेल्या 300 लोकांनी ठरवलं तर दर महिन्याला 300 लोकांच्या घरात पुस्तक पोहोचेल. अशा पद्धतीने प्रत्येकाने जर तो संकल्पना जर राबवली, मला वाटतं खडकपाडा कल्याण एरियामध्ये कमीत कमी माझ्या छोट्याशा आकलनाप्रमाणे कमीत कमी 10,000 लोक तरी असतील. या 10,000 लोकांनी ठरवलं महिन्याला 100 रुपये खर्च करायचं तर दर महिन्याला 10,000 लोकांच्या घरात पुस्तकं जातील, पण तुमच्या 100 रुपयाचं काहीच होणार नाही. पण ते जर खऱ्या अर्थात तिथे लागले तर खूप चांगलं प्रबोधनाचं काम होईल. मी जास्त काही न म्हणता मी आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी आलात आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी आलात. मी सर्वांचे धन्यवाद मानतो. इथेच थांबतो. नमस्कार. पुढच्या वक्त्यांना वेळ दिलेला आहे असं मला त्यांनी मूकसंमती दर्शवलेली आहे आणि त्यामुळे आजच्या कार्यक्रमाच्या विचारपीठावरती पहिल्या रांगेत बसलेले सन्माननीय बौद्ध समाज सांस्कृतिक मंडळाचे खजिनदार आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, फक्त पाहुण्यांना एकच विनंती अत्यंत कळकळीची आहे
की आपलं थोडक्यात मनोगत असेल ते आपण या ठिकाणी व्यक्त करणार. सर्व महापुरुषांना, महामातांना विनम्र अभिवादन. देशाचे दुश्मन या पुस्तकासाठी हे पुस्तक प्रत्येकाच्या घराघरात जावे याकरता जो कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाचे मान्यवर रामचंद्र देसले साहेब, संभाजी भगत सर, संदीप कदम सर तसेच सर्व मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी काही जास्त वेळ घेणार नाहीये कारण जे मान्यवर आहे त्या मान्यवरांचं आपल्याला प्रबोधनात्मक विचार ऐकायचे आहे. मी फक्त याच्यासाठी उभा इथे आहे की हे पुस्तक जेव्हा बोलते सर माझ्याकडे आले, सर आपल्याला असं असं करायचं आहे आणि हे पुस्तक आपल्याला लोकांच्या घराघरामध्ये पोहोचवायचं आहे, तर भोसले साहेबांना मी एक शंका विचारली, सर जर हे तुम्ही देशाचे पुस्तक काढता पण या पुस्तकाला फक्त आपलीच गर्दी असते, मुळात या पुस्तकाला जो बहुजन समाज आहे, जो 85% मधला जो इतर समाज आहे तो असायला पाहिजे. आणि भोसले सरांनी मला सांगितलं, सर खरंच या नक्कीच ह्या पुस्तकाला, हे पुस्तक ऐकण्यासाठी, हे पुस्तक वाचण्यासाठी आणि विचार ऐकण्यासाठी शक्यतो जास्तीत जास्त बहुजन समाज इथं उपस्थित झालेला होईल आणि त्याचं प्रत्यय म्हणून देसले सर इथे आलेले आहेत आणि देसले सरांच्या माध्यमातून अनेक बहुजन इथे असतील आणि देसले सरांच्या माध्यमातून हे पुस्तक निश्चितच ठाणे जिल्ह्यात नव्हे तर भिवंडी तालुक्यातून प्रत्येकाच्या गावागावामध्ये, घराघरामध्ये प्रसिद्ध होईल असं मी त्यांना ग्वाही देतो. दुसरी गोष्ट अशी, मुक्ती कोणपती मागच्या वेळेला माझ्या भावाचं पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम होता, त्यावेळेस मी 500 प्रती आमच्या खेडेगावामध्ये वाटल्या होत्या. माझ्या चावे गावामध्ये पुण्यनवोदानाच्या दिवशी, त्या दिवशी मी जे विचारवंत आहेत ज्यांचा पुस्तक बाप नावाचा माणूस हे जे पुस्तक आहे त्यांना मी त्या माझ्या भावाच्या पुण्यनवोदनाच्या दिवशी बोलवलं होतं. साधारणतः 500-600 लोक होती. अतिशय प्रबोधनात्मक विचार त्यांनी मांडले आणि 500 प्रती मी पूर्ण त्या विभागामध्ये वाटलं. तर भोसले सरांचं एक काम आहे हे अतिशय मोलाचं आहे आणि प्रत्येकाला ते प्रत्येकाने करावं असं मला वाटतंय. दुसरी गोष्ट अशी, आज तुम्ही इथे बसलेला आहात पण पुढल्या ह्याच वर्षी बौद्ध समाज सांस्कृतिक मंडळ कल्याण येथील 6 मजली इमारतीच्या हॉलमध्ये पुढल्या वर्षी बसून तुम्ही बसणार आहात अशी मी तुम्हाला गावी देतो. कारण 6 माळ्यांचं 5 माळ्यांचं बांधकाम झालेलं आहे, 6 माळ्यांचं बांधकाम होणार आहे आणि हे करण्यासाठी आम्हा सर्वांची गरज आहे. 8 कोटीचा प्रोजेक्ट आहे आणि या प्रोजेक्टसाठी आपण या संस्थेने बँकेकडून 60 लाखाचं कर्ज घेतलेलं आहे आणि ते कर्ज आपण फेडतो आहोत. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, हे भवन आपण कुठल्याही पॉलिटिक्स व्यक्ती, राजकारणी व्यक्ती, आमदार, खासदार किंवा इतर कोणाही व्यक्तीकडून न घेता तुमच्या सर्वांच्या विनंतीने, तुमच्या सर्वांच्या दानातूनच हे आपण भवन उभं केलेलं आहे आणि ते आता पुढल्या वर्षीपासून सुरू होणार आहे. अद्यावत आहे, इन्स्टिट्यूशनल बिल्डिंग आहे, 6 माळ्याचा वेगवेगळ्या प्रकारे प्रोजेक्ट आहे, वाचनालय आहे, UPSC MPSC सेंटर आहे, अनेक प्रकारचे प्रोजेक्ट आपण, मेडिकल सेंटर आहे, स्कूल आहे, मॅरेज हॉल आहे, विपश्यना केंद्र आहे, असा हा 6 माळ्याचा प्रोजेक्ट आपण इथं उभा करत आहोत आणि तुम्हा सर्वांची गरज आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो, या प्रोजेक्टसाठी तुम्ही स्वतःहून योगदान करावं. मी इथेच थांबतो. जय भीम, जय भारत. विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांना पंचांग प्रणाम करते आणि हे सुस्थितीतलं जीवन ज्यांच्यामुळे मिळाले. आज आपण ओटात म्हणजे गाड्यांमधून फिरतोय
तर हे जीवन ज्यांच्यामुळे मिळाले ते विश्वरत्न महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी कोटी कोटी वंदन करते. ज्ञात अज्ञात सर्व थोर महापुरुषांना महामतांना त्यांच्या विचारांना आदर्शांना त्रिवार अभिवादन करते. आणि मंचावरील सर्व मान्यवर सदानंद गायकवाड सर, संभाजी भगत सर आणि सर्वच मान्यवर तुम्हाला सगळे जय भीम. आणि तसेच उपस्थित माझे सर्व धम्म बांधव आणि भगिनी यांनाही मी सप्रेम जय भीम करते. आज देशाचे दुश्मन ह्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आपण इथे जमलो आहोत. आणि सोमनाथ भोसले, मी कल्याणमध्ये राहायला आल्यापासून मला वाटतं मी त्यांच्या सोबत आहे. त्यांनी जो पहिल्या गाडीचा उल्लेख केला, ती गाडी घेतानाही आमचं भरपूर सहकार्य होतं भोसलेंना. आणि आपले निवेदक सुरुवातीला बोलले की गायकवाड सर जिथे चांगलं काम असतं तिथे नेहमी हजर असतात. तर त्यापैकीच मी एक आहे की कुठेही चांगलं काम, मग ते कितीही कानाकोपऱ्यात खेड्यात असो तिथे मी उपलब्ध असते. आणि हे अडाणी आई वडिलांची मुलं म्हणजे शिकलेले आई वडील नाहीयेत असा उल्लेख झाला, तर त्यांची मुलं हे काम करू शकतात, हे स्टेजवर बसू शकतात, एवढ्या मोठ्या उच्च पदावर जाऊ शकतात. आणि आमची मुलं काय करतात म्हणजे त्यात मी पण आली, मी सोडून नाही की आमची मुलं आज आमच्या सोबत नाहीत, कार्यक्रमात नाही, समाजाच्या कुठल्याही कामात येत नाहीत. तर ही फार मोठी शोकांतिका आहे आपल्या समाजाची आणि पुढच्या येणाऱ्या काळासाठी हे खूप घातक आहे. तर याचाही आपण विचार करणं गरजेचं आहे. आणि भगवंतांनी सांगितलेलं होतं की आत्ताही अत्त नो नाथो, आपणच आपला नाथ आहे. आणि पूजेचे पूजनीयानं एतं उत्तम मंगलम, जे पूजे योग्य आहे ती व्यक्ती तिची आपण पूजा करणं. तसंच आपले संत म्हणतात बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. तर नुसते भाषण करणारे आणि बोलणारी माणसं स्टेजवर खूप असतात, पण जे खरंच कृती करतात अशा लोकांची आता गरज आहे. आणि आजचे हे सर्व मंचावरील मान्यवर त्यापैकीच आहेत. आणि माझ्या मुलीच्या लग्नाची गोष्ट सांगते की आम्ही धम्मपदाची पुस्तकं वाटप केली होती. आमच्या घरी हळदीचा कार्यक्रम नव्हता, डीजे नव्हता. तुम्ही जी खंत व्यक्त केली आहे लेखकांनी, तर आम्ही जे बोलतो ते करतो म्हणून आम्ही जोरात बोलू शकतो. आणि आमचं बोलणं हे काही लोकांना कटू वाटतं, मी जास्त काही बोलणार नाही. पण आता भोसलेबद्दल सांगते की दरवर्षी भोसले येतात आणि मी ठरवते की आता यावर्षी नको, मला आता नाही मदत करायची. पण माझ्याकडून ते होतच नाही. 2 वर्षापूर्वी भोसले आले तर म्हटलं आता भोसले यावर्षी काही मला वाटत नाही. तर म्हणतो मॅडम मी यावर्षी घर घेतलंय, माझे हप्ते आहेत. मग मला असं वाटलं अरे चला आपलं सहकार्य होतंय. आणि त्या कार्यक्रमात असं झालं की ह्या ज्या मूर्ती आहेत आनंदराज आंबेडकर होते स्टेजवर, तर ते म्हटले मॅडम एकट्याच आहेत महिलांमध्ये राजरत्न आंबेडकर, तर यांच्या हस्तेच लकी ड्रॉ काढूया. आणि मी पावती काढली आणि भोसलेंच्या हातात दिली. त्यांनी बॉक्स चांगला हलवून आणला होता आणि ते माझ्याकडे बघतात आणि पावतीकडे माझंच नाव मी काढलं होतं. तर लकी ड्रॉवर माझा पहिल्यांदा विश्वास बसलाय. आणि मला असं वाटतं नाही, आणि मला असं वाटतं की चांगल्या कामासाठी मदत केली तर त्याचं फळ लगेच मला मिळालं. आणि मी दरवर्षीच त्यांना मदत करते आता याही वर्षी. आणि त्यामध्ये आमचा एक स्वार्थ आहे, आम्ही जी काही पुस्तकं घेतो तर त्यातली 50% पुस्तकं आम्हाला मिळतात आणि आम्ही ती घराघरात पोहोचवतो, खेड्यापाड्यांमध्ये वाटप करतो. आणि भोसलेंचं जसं कौतुक आहे तसंच त्यांची अर्धांगिनी कविता भोसले, मी प्रत्येक कार्यक्रमात तिचा उल्लेख करते. तर तुम्ही तिला सुरुवातीला पण स्टेजवर घ्यायला पाहिजे, पण कार्यक्रमाच्या आता उत्तरार्धात किंवा नंतर तिलाही सोबत बोलवून सरांसोबत तिचे फोटो आणि हे घ्या. आणि तिचंही खूप खूप कौतुक करते, तसंच तिच्या मुलांचंही कौतुक करते. आणि आपण सर्व एवढ्या संख्येने कार्यक्रमाला मला वाटतं यावर्षी जास्त गर्दी आहे, तर तुमच्या सगळ्यांचंही खूप खूप कौतुक करते. धन्यवाद. थांबते. सर्वांना जय भीम, जय संविधान. सावित्रीच्या लेखीचा हा बुलंद आवाज खरं तर थोडं विस्ताराने आम्हाला ऐकायला आवडलं असतं, पण वेळेची आपल्याला मर्यादा असल्यामुळे
आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांचं नुकताच विचारपीठावरती आगमन झालं ते राजेंद्रजी अर्थातच राजा गायकवाड स्वागत अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय राजेंद्रजी गायकवाड साहेबांचं यथोचित सन्मान माजी डेप्युटी जनरल मॅनेजर टाटा समूह मोठ्या संस्थेमध्ये ज्यांनी अत्यंत यशस्वीरित्या उद्योजकता या क्षेत्रामध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर आणि आजच्या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष बसावणार त्यांचा यथोचित सन्मान आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय संभाजी भगत सरांच्या हस्ते त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान आजच्या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष. आणि यानंतर आपण जो शाहिरा जलसा या ठिकाणी जो आपण अनुभवला जो पाहिला खरंच आज खूप वाईट अवस्थेत जीवन जगतो कारण आम्ही आमच्या महामानवांना विचारांसह स्वीकारलं नाही आम्ही आमच्या महामानवांना प्रतिकात्मक स्वीकार या परिस्थितीतून बाहेर कसे निघायचं हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. सगळे महामानव आपल्याला माहिती आहे आता पास झाले बाबा एकट्यासारखं आहे वाय आर लोटे भाग आहे सर्वात जरा गंभीर आहे चिठ्ठी काढावी त्या बॉक्समधून मला खूप सत्वर संचालन करण्यासाठी सरांचं खूप चांगलं योगदान असतं. माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला ते खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करतात. राहुल वाघ आणि पुढील मान्यवरांना विनंती करतो की कृपया सपोर्टची गरज आहे. गौतमजी देशपांडे सर संदीप कदम सर आपण सुबह लिखता हूँ मैं शाम लिखता हूँ सुबह लिखता हूँ मैं शाम लिखता हूँ मुकामे लिखता हूँ मैं मंजिलें लिखता हूँ वो कलम की दीवाना हो जाता है जब भगत सर के बारे में मैं कुछ पंक्तियां लिखता हूँ. अशा लेखकाला गुणवंत कीर्तिवंत आणि राष्ट्रीय प्रवचनकार म्हणूया राष्ट्रीय आपण शाहीर म्हणूया सन्माननीय भगत सरांना या ठिकाणी इथे येईपर्यंत टाळ्यांच्या गजरापर्यंत आपण त्यांना या ठिकाणी निमंत्रित करूया. तसंच भगत सरांनी वाटतं मला वाटतं तो माईक समोरच बोलवलेला आहे. आज कल्याणकरांना ऐकण्याची परवानगी ऐकण्याची संधी स्वागताध्यक्ष महोदयांना विनंती करतो या ठिकाणी सुरू राहावा असे नियम पवार आणि पुढील मान्यवरांना विनंती करतो की कृपया बघा आयोजकांना कृपया आपण सहकार्य करावं. आम्हाला माहिती बोरकर चव्हाण सर यांनी केलेला आहे त्यांचाही सन्मान मी भगत सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचाही सन्मान चिन्ह करावा. मला खूप सत्वर संचालन करण्यासाठी सरांचं खूप चांगलं योगदान असतं. माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला ते खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करतात. राहुल वाघ डोंगरे आठवले कालचे सारे मुखे आज बोलू लागले आणि तुझ्या सत्य सगळे शब्द बोलू सगळेच जण बोलतायत आपण अधिकच बोलताय चटके आपल्याला खूप अधिकचे पण पुढचे अशी व्यक्ती या ठिकाणी मी निमंत्रित करणार आहे ज्यांचा मी विस्तारानं खूप समाजसेवक मानवसेवा हीच सेवा या ग्रुपचे सदस्य शिवश्री डॉक्टर रामचंद्र सरस्वती शांताराम देसाई साहेबांना या ठिकाणी निमंत्रित करतो आहे आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी. आणि मला विशेष आनंद आहे मी ज्या गावात वास्तव्यास आहे त्याच गावातले देसाई साहेब असल्यामुळे ते माझ्या ज्येष्ठ बंधूसारखे माझ्या कलेला नेहमीच आशीर्वाद शुभेच्छा देणारे सन्माननीय देसाई साहेब. महामातांच्या चरणी विनम्र अभिवादन. समोर बसलेले माझे बंधू भगिनी आणि विचार मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय आज या ठिकाणी नागसेन बुक डेपोतर्फे हा जो कार्यक्रम राबवण्यात येत आहे
देशाचे दुश्मन घराघरात पुस्तकाची ते ह्या ठिकाणी वाटप करत आहेत. इतकं उत्कृष्ट कार्य ही व्यक्ती करते की खरंच म्हणजे असं म्हणतात ना की स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवायचं, तर स्वतःच्या घरावर दिवा ठेवायचा आणि दुसऱ्यांना प्रकाश द्यायचा. पण त्या प्रकाशात उजळून निघतील ते आमचे बहुजन कुठले हो. आज निस्वार्थपणे जी सेवा करतात आणि या सेवेला खरंच माझं विनम्र अभिवादन आहे. मी एक छोटा व्यक्ती आहे, पण मी आतापर्यंत माझ्या घरी जे जे कार्यक्रम केलेले आहेत, मग पुतणीचं लग्न असेल, साखरपुडा असेल, मुलाचं लग्न असेल, मुलीचं लग्न असेल, प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी प्रत्येकाला जी भेट दिली ती फक्त पुस्तकच दिलेली आहे. आणि माझा जो डॉक्टरेटसाठी जो सन्मान झाला त्याच्यासाठी मी प्रत्येकाला सांगितलं की जे काय घेऊन यायचं ते शैक्षणिक साहित्यच घेऊन या, हार पुढे घेऊन येऊ नका. आणि इतकं साहित्य माझ्या घरी जमा झालं की एक टेम्पो भरली आणि तेच साहित्य मी शाळेमध्ये वाटप केलं. मी फक्त इतकंच जाणतोय की जन्माला आपण आलेले आहे, कुटुंबाची सेवा करतोय, कुटुंबासाठी जगतोय, गावासाठी जगतोय, देशासाठी जगतोय, समाजासाठी जगत असताना समाज जो झोपलेला आहे त्याला जागा करण्याचं कार्य आपल्यालाच करायचं आहे. आज जर बघितलं तर महापुरुषांना आपल्या जे आहेत जातीमध्ये डिवाइड केलेले आहेत. आणि जोपर्यंत आमचा हा बहुजन जोपर्यंत त्याच्यातून बाहेर निघत नाही ना तोपर्यंत याचं भविष्य काही खरं नाही असं मला तरी वाटतं. आज ह्या ठिकाणी आपण म्हणता की लोकशाही, मला तर वाटतं लोकशाही म्हणण्यापेक्षा आंतरराष्ट्रीय शाही का होऊ नये आपण. कारण आतापर्यंत ज्यांनी स्वतःला पदव्या लावून घेतल्या, स्वतः कोणी दिल्या आपल्याला माहिती नाही, पण स्वतःच लावून घेतल्या आणि ते मिळवताय. आपण मोठ्या अधिकाराने सांगतोय हे समजते आपल्याला, जाणकार आहात आपण. मग आपण आपल्याच व्यक्तीचा सत्कार का सन्मान करू नये हो. आज त्या शाहीरा ताई शीतल भंडारे किती पोटतडकीने सेवा करतात हो, समाजाची जागवण्याची सेवा करतात. पण झालंय कसं माहितीये का की झोपलेला जागा करता येते हो, पण झोपेचं सोंग घेतलेला जागा कोण करेल. कुठे प्रवास करतात, कसा प्रवास करतात, काय उद्दिष्ट आहे हो. झोपलेला समाज जागावा, समाजाचं प्रबोधन व्हावं. आणि आज ह्या ठिकाणी जे नागसेन बुद्धिबळतर्फे जो कार्यक्रम चालू आहे, मला त्यांनी फोन केला. मी आतापर्यंत त्यांच्याकडून जेव्हा जेव्हा मला वाटलं तेव्हा पुस्तकांची ऑर्डर दिली, मला पोच केली त्यांनी. त्या दिवशी मला फोन आला की साहेब असा असा कार्यक्रम आहे, तुमची काय इच्छा आहे. मला साहेब तुम्ही सांगाल ते, तुम्ही सांगाल ते, तुम्ही बोलाल ते, आम्ही तयार आहे. ज्याच्यातून समाज जागा होतो, ज्याच्यातून समाजाचं प्रबोधन होतं, अशा ठिकाणी मी अधिकाराने त्यांच्या पाठीशी उभा असतो. जितकं माझ्याकडून होईल. संभाजीदादा आंबेडकरी जलसा नीट ऐका. इंग्लिश सगळीच आपण सगळी सुशिक्षित आहोत. आपण त्या लेवलला गेलं. बाबासाहेबांनी भागिनीचं दूध पाजलेलं आपल्याला. बाबासाहेबांनी इंग्लिशमध्ये लिटरेचर केलं, नंतर आपण आपलं साहित्य निर्माण झाले वगैरे. पण बाबासाहेबांची जी मंडळी, बाबासाहेबांनी दूध पाजलेली, शिक्षण रूपी दूध पाजले बाबासाहेबांनी, ती मंडळी तिकडे गेल्यानंतर त्यांनी संभाजीदादांविषयी काय लिहिले. संभाजीदादा आंबेडकरी जलसा सॉन्ग जस्टिस, अ कल्चरल रिव्होल्यूशन अवेकनिंग द सोल ऑफ इंडिया in an era where art often remains confined within the walls of entertainment. Sambhaji Bhagat's Ambedkari Jalsa rises as a thunderous call of consistence, justice and democratic soul of India. More than just a cultural performance, it is a grassroots movement
echoing the voice of Baba Sahib Dr. B.R. Ambedkar and lightening the torch of awareness in the heart of marginalization. I attended one of the jalsas in UK, and it was an inspiring event, a golden opportunity for many to watch Dada perform live, delivering the intended message through his songs of justice. I am not here to entertain you, I am here to disturb you, says Sambhaji Bhagat. A people's artist within a revolutionary voice. दुसरे एक वैशिष्ट्य काय संभाजी दादांचं? संभाजी भगत is not just a name, he is a force of reckoning. With each powerful verse, fillering song and beating satiric, he breaks the silence that history tried to impose and oppress voices. समजलं असेल वाक्य, दबलेल्यांचा आवाज आहे. Voices. And Ambedkar Jalsa, he doesn't merely perform, he liberates. His voice carries a generations of struggle, and his message carries the hope of transformation. This Jalsa is deeply rooted in the spirit of the Indian Constitution, reaffirming the principle of life, liberty, equality, and fertility and justice, where the mainstream narratives often ignore or erase the contribution of sufferings of Dalit, Adivasi, Bahujans and other marginalization groups. Sambhaji Dada revolves their stories with pride, dignity and truth. At the heart of the Jalsa, the indomitable leadership of Dr. Baba Sahib Ambedkar, Sambhaji Bhagat become a cultural warrior of Baba Sahib Army. He is a cultural warrior. Give him a big hand. कल्चर वॉरियर बाबासाहेब आंबेडकर. आपण साहित्य वाचलं, आपण कवाल्या बघतो, आपण संपूर्ण बघतो. आजच्या घडीला जर बाबासाहेब पण जिवंत ठेवत असेल तर हा वॉरियर ऑफ बाबासाहेब. ही आर्मी आहे, वन मॅन आर्मी आहे, आणि त्यासाठी तो बोलतोय ही इज द वन मॅन आर्मी. आणि नॉट विथ द गन्स, ही नॉट विथ द गन्स, फक्त एक दपडा असतं, ओके, नॉट विथ द गन्स बट with the mighty power of words and rhythms that shake apathy and demand action, whether it is criticizing caste hierarchies, exposing social potential hypocrisy, or affirming the need for education and self-respect. His performance ignites Ambedkar's revolutionary spirit. In every corner they reach this cultural resistance at the finest, including unapological and deeply transformative, awakening the social conscious. ह्याच्यासारखं सुंदर वाक्य कोण खूप आहे. मी सगळ्यांना एकदा ह्याच्यावर सांगेन. अजून त्याच्यामध्ये खूप लिहिलेलं आहे. परम घोडेश्वर नावच्या माझ्या मित्राने जिथं साहेब गेले होते, पूर्ण युरोपामध्ये साहेबांचं नाव होतं, ती तो भाग आपल्याला ऐकायची आहे. फक्त धन्यवाद सर. त्याबद्दल आला छोटं मस्त मूर्ती ज्यांना मिळाले त्या कृपया सर्वांनी स्टेजवरती नंतर यायचं. या लवकर. साहेब पटकन या. MP मध्ये लग्नासाठी मी दान देणार आहे, म्हणूनच माझं एक सौभाग्य की सम्यक बुद्धांची मूर्ती मी दान देतो. आणि भोसले सर माझे मित्रच आहेत. यावेळी आम्ही पुस्तकाचं त्यांना पुढच्या वेळी करणारच आहे आणि गेल्या वर्षी पण केलेलं. धन्यवाद. जय भीम सर्वांना. Thank you.